विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचा पहिला मेळावा पार पडला आणि या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि शरद पवारांसमोर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करण्याची मागणी केली आहे। आता कोणताही चेहरा जाहीर करा, पाठिंबा देणार असं ठाकरे म्हणालेत। त्यामुळे ठाकरेंनी दबाव टाकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। पाहूयात। मुख्यमंत्री कोण होणार? आज काँग्रेसने चेहरा जाहीर करावा, पवार साहेबांनी करावा, मी त्याला पाठिंबा सगळ्यांच्या समोर द्यायला तयार आहे। ज्याच्या जागा जास्त होतील नाही, आधी ठरवा आणि चला पुढे। महाविकास आघाडीच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि शरद पवारांवर मुख्यमंत्री पदावरून एक प्रकारे दबावच टाकला। मुख्यमंत्री पदाचा चेहरा आधी जाहीर करा, काँग्रेस आणि शरद पवारांनी ठरवावं आपला पाठिंबा असेल, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। आपल्यात काड्या घालणारी लोक आहेत, युतीमध्ये बसलेत, त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? उद्धव ठाकरे होणार का आणखीन कोण होणार? मी आज सगळ्यांसमोर स्वच्छ सांगतो की पृथ्वीराजजी तुम्ही आलात, पवार साहेब तुम्ही आलात, तुम्ही आत्ता तुमच्यापैकी कोणाच्याही मुख्यमंत्री पदाचा जाहीर करा, उद्धव ठाकरेचा त्याला पाठिंबा असेल, या जाहीर करा। सरकार आज महाराष्ट्रात बसलेलं आहे, हे सरकार उद्ध्वस्त करणं आणि प्रामाणिक जनतेसाठी असणारं सरकार महाविकास आघाडीतून निर्माण करायचं आहे। मुख्यमंत्री कोण बनायचं ते सगळे नेते बसून ठरवतील, ते तुमचं आमचं काम नाही। आणि त्या माध्यमातून आपण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार, एक बहुमताचं सरकार आणण्याचा संकल्प करून या ठिकाणी तो आपण सगळे जाऊ। उद्धव ठाकरेंच्या मागणीला नाना पटोले यांनी उत्तर दिलंय। आधी महायुतीचं सरकार घालवायचंय, मुख्यमंत्री कोण होणार हे नेतेच ठरवतील, असं नाना पटोले म्हणाले। मात्र पटोलेनंतर शरद पवारांचं भाषण झालं। पवारांनी मात्र आपल्या भाषणामध्ये मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावर प्रतिक्रिया देणं टाळलंय। गेल्या आठवड्यातच उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये काँग्रेसच्या हायकमांडला भेटले। विधानसभा निवडणुका आणि मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून ठाकरेंचा हा दौरा होता, हे वेगळं सांगायची गरज नाही। ठाकरे दिल्लीहून परतल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री असं म्हटलं। त्या वक्तव्याला शरद पवार यांनी देखील दुजोरा दिला होता। ज्या पक्षाचे जास्त आमदार येतील त्या पक्षाचे शेट्टी कुठल्या व्यक्तीला करायचं हे ठरवतील। पृथ्वीराजांनी सांगितले जवळजवळ जसे काही 400 सेकंद त्यांचं मत हे दुर्लक्षित करण्यासारखं नाही। मात्र पृथ्वीराज चव्हाण आणि शरद पवार यांच्या मताशी आपण सहमत नसल्याचंच उद्धव ठाकरे यांनी सार्वजनिक केलंय। आम्ही 20 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष सेना भाजप युती, सेना भाजप युती, मग जागा वाटप व्हायचा, मग अशाच बैठका व्हायच्या आणि त्या बैठकांमध्ये जाहीर केलं जायचं की ज्याच्या जागा जास्त येतील त्याचा मुख्यमंत्री। आणि हेच धोरण हे आम्ही एकमेकाच्या पायावरती धोंडे पाडण्यात टाकायचो, कारण तुझ्या जास्त जागा आल्या तर तुझा मुख्यमंत्री होईल, मग तुझी जागा मी पाडणार, माझी जागा तू पाडणार, तो आपली जागा तो पाडणार। म्हणजे पाडापाडीचं राजकारणामध्ये युतीला काय महत्व राहिलं? ज्याच्या जागा जास्त होतील नाही, आधी ठरवा आणि चला पुढे। मला काही हरकत नाही त्याच्यामध्ये, ठरवा आधी, पण या धोरणाने जाऊ नका। जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री असा फॉर्म्युला ठरला तर अंतर्गत पाडापाडी होईल, असं उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे। 2019च्या निकालानंतर युती आणि आघाडीचं समीकरणच बदललंय। काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले। आता पुन्हा ठाकरे टू सरकार येणार, असं संजय राऊत उघडपणे बोलताय। लोकसभा निवडणुकीमध्ये 48 पैकी ठाकरेंच्या शिवसेनेनं सर्वाधिक 21 जागा लढल्या, त्यापैकी 9 खासदार आले। काँग्रेसनं 17 जागा लढवून 13 खासदार निवडून आणले, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा स्ट्राईक रेट अधिक आहे, 10 पैकी 8 जागा त्यांनी जिंकल्या। मुख्यमंत्री कोण होणार? आज काँग्रेसने चेहरा जाहीर करावा, पवार साहेबांनी करावा, मी त्याला पाठिंबा सगळ्यांच्या समोर द्यायला तयार आहे। फक्त जागेवरनं मारामाऱ्या करू नका, जागेवरनं मारामाऱ्या करू नका। एखादी जागा वाटपामध्ये काँग्रेसकडे गेली म्हणून शिवसेना आणि राष्ट्रवादीने काम करायचं नाही असं करायचं नाही। शिवसेनेकडे आली तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसने काम करायचं नाही असं नाही, राष्ट्रवादीने दिली तरी सगळ्यांनी काम केलं पाहिजे। उद्धव ठाकरेंनी आधीच मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी केली आहे, तर सुप्रिया सुळे यांनी जागा वाटप आणि तिकीटं लवकर घोषित करण्याचं आवाहन केलंय। मी कार्यकर्त्यांच्या मनातला एक विचार आपल्या सगळ्यांना, आणि आता नानाही आलेले आहेत,
मी विनम्र विनंती करीन सगळ्या कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या वतीने की तुम्ही जो काही निर्णय कुणाला जे तिकीट द्यायचे ते द्या, पण लवकरात लवकर ते अनाउन्समेंट करा, कारण आज प्रचंड उत्सुकता आहे, प्रत्येकाला काम करायचं आहे, सगळ्यांच्या यात्रा सुरू झालेल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचा मुंबईत पहिला मेळावा पार पडला. उद्धव ठाकरेंना प्रचार प्रमुख करणार ही बातमी एक दिवस आधीच आली होती. मात्र मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण याचा फैसला आधी करा असं उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे. त्यावर काँग्रेसच्या पटोलेंनी या संदर्भातला निर्णय हायकमांड घेईल असं म्हटलंय. तर शरद पवार यांच्या प्रतिक्रियेची अद्यापही प्रतीक्षा आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.